स्वामी पुण्यतिथी विशेष गुरुचरित्र सप्ताह काळात गुरुचरित्र पारायण करताना पाळायचे 30 महत्त्वाचे नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते 30 नियम कोणते आहेत तेच आता पाहूयात. गुरुचरित्र पारायण सुरू करताना आदल्या दिवशी कोणती सेवा करावी? गुरुचरित्र पारायण सप्ताह हा अत्यंत पवित्र आणि जागृत सेवा मानली जाते. नियमांचे पालन करून केलेली सेवा अधिक फलदायी ठरते. त्यामुळे नियमांचे पालन नक्की करायचे असते. ते कोणते नियम आहेत? गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी 4 कुत्रे आणि 1 गाईला नैवेद्य देण्याची पद्धत असते. या दिवशी तुम्ही गुळाच्या छोट्या पोळीचा नैवेद्य 4 कुत्रे आणि 1 गाईला नक्की द्या. पारायण सुरू करण्याच्या 1 दिवस आधी पूर्वसंध्येला काय करावे? संकल्प करायचा असतो. दुसऱ्या दिवशी पारायण सुरू करायचे आहे याची मनाची तयारी करून देवासमोर संकल्प करायचा. यासाठी लागणारे साहित्याची तयारी करायची. गुरुचरित्रांची पोथी, चौरंग, पिवळे कापड, दत्त महाराजांचा फोटो, स्वामी समर्थांचा फोटो किंवा फुले, तांदूळ, अक्षता, तसेच शुद्धी, पोथी ठेवायची जागा आणि घर स्वच्छ करावे. भोजन 1 दिवस आधी सात्विक भोजन घ्यावे. बाहेरचे पदार्थ किंवा मांसाहार टाळायचे आहे. जे पण साहित्य लागते गुरुचरित्र पारायणासाठी ते संपूर्ण साहित्य घ्यायचे आहे. 5 आहे ब्राह्मण सेवा. शक्य असल्यास गाईला आणि कुत्र्याला पोळी खाऊ घाला. मानसिक तयारी, मनात दत्तभक्ती आणि शांतता ठेवून क्रोध आणि वाईट विचारांपासून दूर राहावे. गुरुचरित्र पारायणाचे 30 नियम थोडक्यात आता पाहूयात. पहिला आहे योग्य वेळ. पारायण गुरुवारी सुरू करून पुढील बुधवारी संपवावे. 7 दिवसाचे सप्ताह. स्नान दररोज पहाटे अभ्यंग स्नान, डोक्यावरून पाणी घ्यायचे आहे आणि मग पारायणाला सुरुवात करायची आहे. तिसरं आहे आसन. कुशाचे, दर्भाचे किंवा लोकरीचे आसन वापरायचे आहे. दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचावे. म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचनास सुरुवात करायची आहे. तसेच 5 आहे दीपाची जोड. वाचन चालू असताना समय किंवा तुपाचा दिवा तेवत ठेवायचा आहे. 6वा नियम आहे पूजन. दररोज वाचनापूर्वी पोथी आणि दत्त महाराजांचे पूजन करावे आणि मगच वाचनाला सुरुवात करावी. 7वा आहे दीक्षा मंत्र. वाचनापूर्वी 1 माळ श्री गुरुदेव दत्त किंवा दत्त मंत्राचा जप करावा किंवा स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. स्पष्ट उच्चारण. पोथीचे वाचन स्पष्ट आणि शुद्ध असावे. शुद्ध वाचन महत्त्वाचे आहे. 9वा आहे एकाग्रता. वाचन करताना एकाग्रता असावी. मोबाईल किंवा इतर कोणाशीही बोलू नये. भोजनाचे नियम. पारायण काळात फक्त 1 वेळ म्हणजेच दुपारी सात्विक भोजन घ्यावे आणि रात्री फलाहार करावा. 11वा आहे ब्रह्मचर्य पालन. सप्ताहाच्या 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे. 12वा आहे जमिनीवर शयन. पलंगावर न झोपता जमिनीवर सतरंजी किंवा गादीवर झोपायचे आहे किंवा तुम्ही चटईवर सुद्धा झोपू शकता. 13वा आहे कांदा लसूण वर्ज्य. सात्विक आहार घ्या. कांदा लसूण टाळावा. म्हणजे कांदा लसूण असलेले पदार्थ खायचे नाहीत. 14वा आहे दुसऱ्याचे अन्न वर्ज्य. या काळात दुसऱ्याच्या घरचे अन्न ग्रहण करू नये. स्वतःच्याच घरचे अन्न ग्रहण करायचे आहे, ते पण साधे व सात्विक. वेळ निश्चिती. दररोज वाचनाची वेळ निश्चित असावी. दुपारची विश्रांती. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत भिक्षेची वेळ असते. त्यामुळे या काळात वाचन थांबवावे. या काळात वाचन करू नये कारण दत्तगुरू भिक्षेसाठी जात असतात. त्यामुळे 17वा आहे अखंड दीप. शक्य असल्यास 7 दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे. 18वा आहे पोथीचा मान. पोथी जमिनीवर ठेवू नये. चौरंगावर किंवा आसन देऊन ठेवावी व पोथी वाचन झाल्यानंतर शक्यतो झाकून ठेवायची आहे, उघडी ठेवू नये. 19 आहे सूतक सोयर. पारायण काळात सूतक, मृत्यू, जन्म आल्यास पोथी थांबवावे आणि दुसऱ्या व्यक्तीकडून विसर्जन करावे. अध्याय विभाजन सप्ताह पद्धतीनुसार. पहिल्या दिवशी 1 ते 9, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, तिसऱ्या दिवशी 30 ते 35, त्या दिवशी 36 ते 38, 39 ते 43 आणि 43 ते 53 असे अध्याय वाचायचे आहेत. 21वा नियम आहे गाणगापूर महात्म्य. शक्य असल्यास वाचताना गाणगापूर महात्म्य मनात ठेवावे किंवा पठण करावे. तांबूल अर्पण. दररोज विड्याची पाने अर्पण करायची आहेत. तसेच 23वा नियम आहे अत्तर सुगंध.
पोथीवर अत्तर किंवा सुगंध अर्पण करायचा आहे. तसेच माळे जप, गायत्री मंत्राची एक माळ दररोज पठण करायची आहे. 25वा आहे गणेश स्मरण. सुरुवात करताना गणेश अथर्वशीर्ष वाचावे सांगतात. 7व्या दिवशी पोथी पूर्ण करून आरती करावी आणि मगच सांगता करायची आहे. तसेच 7वं उद्यापन. 8व्या दिवशी शक्य असल्यास ब्राह्मण दाम्पत्यास भोजन आणि दान करावे. 8वं आहे भाव. पारायणाच्या काळात मनात श्रद्धेचा भाव असावा. फलप्राप्तीचा हट्ट नसावा. मनापासून वाचन करायचे आहे, गडबड करायची नाही. तसेच घाईत वाचन करू नये. 29वा आहे आर्थिक प्रामाणिकपणा. पारायण काळात कोणत्याही प्रकारचे खोटे बोलणे किंवा अप्रामाणिक व्यवहार टाळायचा आहे. क्षमापणा. वाचनात काही चूक झाल्यास शेवटच्या दिवशी क्षमा मागायची आहे आणि मगच पारायण पूर्ण करायचे आहे.